बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागल्यानंतरही सरकारने महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर एका दिवसात 259 शासन निर्णय प्रसिद्ध केले। तसेच 27 महामंडळांवर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत। यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता भंग करणाऱ्या या प्रकरणांची चौकशी करण्यात यावी असे पत्र दानवे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना लिहिलं आहे। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता मंगळवार दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर करण्यात आली। निवडणूक प्रक्रियेत सर्व पक्षांना समान संधी मिळावी आणि कोणत्याही पक्षाला किंवा व्यक्तीला अनावश्यक फायदा होऊ नये यासाठी आचारसंहितेचं पालन करणं आवश्यक आहे। राज्य शासनास कोणत्याही प्रकारच्या महत्त्वाच्या प्रशासकीय किंवा वित्तीय निर्णय घेण्यास प्रतिबंध घालण्यात येतो। राज्य शासनाने मंगळवारी आचारसंहिता लागू होणार असल्याचं निश्चित झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर एका दिवसाच्या आत तब्बल 259 शासन निर्णय प्रसिद्ध केले आहेत। यात अनेक वित्तीय आणि धोरणात्मक निर्णयांचा समावेश आहे। यामुळे सत्ताधारी पक्षाला निवडणूक प्रक्रियेत अप्रत्यक्षपणे फायदा मिळणार आहे। बुधवार दिनांक 16 ऑक्टोबर 2024 रोजी आणखी 30 ते 40 निर्णय संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले। निवडणूक आयोगाने याबाबत तातडीने कारवाई करण्याचे संकेत दिल्यानंतर मध्याह्नानंतर शासन निर्णय संकेतस्थळावरून हटवण्यात आले आहेत। हे प्रकरण अत्यंत गंभीर असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते संशयास्पद असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत रोज सकाळी दांडकी गोळा करून बडबड करतात। त्यातून त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला भांबावून सोडला आहे अशी टीका शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली आहे। शहाजी बापू पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार आहेत। शिवसेनेतील बंडावेळी काय झाडी काय डोंगर हा त्यांचा डायलॉग फारच फेमस झाला होता। त्यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे। ते म्हणाले, संजय राऊत रोज सकाळी दांडके गोळा करून बडबड करत आहेत। ते रोज महाराष्ट्राला भांबावून सोडण्याचं काम करतात। खऱ्या बापाचे असल्यासारखे त्यांनी एका शब्दावर ठाम राहावं। संजय राऊत यांना खासदार होण्यासाठी आम्ही एवढी वर्ष मतदान केलं। ते एवढ्या वर्षांपासून खासदार आहेत, पण त्यांनी आतापर्यंत खासदार निधीतून कुठेही काम केल्याचं दिसत नाही। त्यांनी केलेले एखादं काम दाखवून द्यावं। ते आपल्या कामाबद्दल बोलत नाहीत। ते यावर बोलले तर त्यांचं तोंड कायमचं बंद होईल। शहाजी पाटील पुढे म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुतीचं सरकार येणार आहे। त्यानंतर प्रत्येक मतदारसंघासाठी भरीव निधी मिळेल। माझी नजर गरुडासारखी आहे। मी दवाखान्यात असताना कोण कुठे काय बोलत होतं हे सर्व मला माहीत आहे। डॉक्टरांनी मला 10 वेळा ऑपरेशन करून घेण्याची विनंती केली। कुणाच्या शरीरावर बोलू नये, पण विरोधक माझ्या मरणाची वाट पाहत होते। त्यांना सांगतो, माझी अजून 35 वर्ष शिल्लक आहेत। मी सर्वांना खांद्यावर घेऊन जाणार आहे। जगणं मरणं महत्त्वाचं नाही, परंतु दुसऱ्यासाठी झटणं हा मानवधर्म आहे। हा जन्म ईश्वराने दिलेला आहे असंही पाटील यावेळी बोलताना म्हणाले। बरगाडी येथील श्री गुरुग्रंथ साहिबाच्या अपमान प्रकरणी डेरामुखी बाबा राम रहीम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दणका बसला आहे। या प्रकरणी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने घेतलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे। या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राम रहीमला नोटीस बजावली आहे। तसेच 4 आठवड्यात उत्तर मागितलं आहे। सुमारे 7 महिन्यांपूर्वी पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत सिंग राम रहीम यांना मोठा दिलासा देत फरीदकोट जिल्ह्यातून झालेल्या अपवित्र प्रकरणाच्या सुनावणीला स्थगिती दिली होती। गुरमीत सिंगने अपवित्र प्रकरणी नोंदवलेल्या 3 प्रकरणाचा तपास पंजाब सरकारच्या SIT ऐवजी CBI मार्फत करावा अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती। त्यावेळी गुरमीत सिंग म्हणाले होते की आपल्याला या प्रकरणात जाणून बुजून गोवलं जात आहे। अशा परिस्थितीत सरकारने CBI मार्फत केलेल्या अपवित्र प्रकरणांचा FIR तपासण्याचे आदेश रद्द केले आहेत। ते आदेश रद्द करण्यात आलेले आहेत आणि हे या प्रकरणाची चौकशी CBI कडून करावी। ह्या याचिकेवर उत्तर दाखल करताना राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सांगितलं होतं की या प्रकरणी राज्य सरकारने CBI तपासाचा आदेश मागे घेण्याचा ठरावही विधानसभेत मंजूर केला होता आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास SIT करत आहे आणि आता डेरा प्रमुखाने याचिकाकर्त्यांची याचिका फेटाळण्याची मागणी करणं चुकीचं आहे। नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीसोबतच होणार आहे। काँग्रेसने येथून दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे। आता त्यांच्या विरोधात भाजपने थेट माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना उतरवण्याची रणनीती आखल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पण अशोक चव्हाण सध्या आपल्या मुलीच्या प्रचारात व्यस्त असल्यामुळे त्यांचा ही निवडणूक लढवण्याचा कोणताही विचार नाही असं सांगितलं जात आहे। नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचे 26 ऑगस्ट रोजी निधन झालं होतं। त्यामुळे त्यांचे रिक्त झालेल्या जागेवर 20 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे।
काँग्रेसने या ठिकाणी वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे। यासंबंधीचा अधिकृत निर्णय बुधवारी जाहीर झाला। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी नांदेड येथून लोकसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा केली। त्यानंतर आता भाजपचे येथून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केल्याची माहिती आहे। यामुळे ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सध्या राज्यसभेवरती आहेत। येथील उमेदवारीसाठी माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नावाचीही चर्चा आहे। पण अशोक चव्हाण यांनी सध्या आपल्या मुलीच्या प्रचारासाठी भोकर विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलं आहे। तर प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे। ते पुन्हा एकदा आपला बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या लोहा कंधार विधानसभेतून मैदानात उतरण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे दोन्ही नेते पोटनिवडणुकीसाठी इच्छुक नसल्याचा दावा केला जात आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पावर भाजपला धारेवर धरला आहे। धारावीत 300 एकर पुनर्विकासाचे टेंडर अदानीला दिलं असून मुंबईतील एकूण 1080 एकर जमीन फुकटात अदानीच्या घशात घातली असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता। या आरोपावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। आम्ही चर्चेला तयार आहोत, तुम्हीही या, नाहीतर राणीबागेत पेंग्विनची काळजी करत बसा असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे। भाजप नेते आशिष शेलार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आदित्य ठाकरे यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत। 1080 एकर आकडा कुठून आला असा सवाल करत उलट धारावीतील नेचर पार्कचा 37 एकरचा भूखंड हडप करण्याचा डाव आहे की नाही असा प्रतिसवाल आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना केला आहे। आम्ही खुल्या चर्चेसाठी तयार आहोत, तुम्हीही या असं आवाहनही शेलार यांनी आदित्य ठाकरेंना केलं आहे। बुद्धिमान खोटारडे आदित्य ठाकरे, आम्ही विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर द्या, खोटं बोलून पळ काढू नका। 1080 एकर आकडा कुठून आला? अदानीच्या नावावर 1080 एकर जागा चढली, सरकारने दिली, याबाबत शासकीय कागद, कॅबिनेट निर्णय दाखवा। उलट धारावीतील नेचर पार्क 37 एकराचा भूखंड हडप करण्याचा डाव आहे की नाही, उत्तर द्या। आम्ही खुल्या चर्चेला तयार आहोत, तुम्हीही या, नाहीतर पेंग्विनची काळजी करत राणीच्या बागेत बसा असं आशिष शेलार यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे। राज्यात भाजप आणि महायुतीला आपला पराभव होतो आहे हे माहिती आहे। यातून ते मतदारांमध्ये गोंधळ करण्याचा रडीचा डाव खेळत आहेत असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे। दम असेल तर समोरासमोर लढा, भाजप आणि महायुतीला राज्यातील जनता माफ करणार नाही असंही त्यांनी मवियाच्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे। दरम्यान नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले की हरण्याच्या भीतीने भाजप आणि महायुती असे मतदान याद्यांमध्ये घोळ करत आहेत। योजना दूताच्या माध्यमातून सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारी पैसा खर्च केला जात आहे। हे दूत कोणाचा प्रचार करणार हे सर्वांना माहीत आहे। योजना दूतांची मान्यता रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाला करणार आहोत। यासाठी राज्याच्या तिजोरीतून पैशांची उधळपट्टी सुरू असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे। नाना पटोले म्हणाले की अनेकांचे फॉर्म नंबर 7 भरला जात असून नाव मतदार यादीतून रद्द केलं जात आहे। मतदार यादीतून मवियाच्या मतदारांची नावे वगळण्याचा भाजपचा डाव आहे। खोटी नावे मतदार यादीमध्ये टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। ही नावे कमी करण्यामागे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा हात असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे। तर महाराष्ट्रातील जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल असंही त्यांनी म्हटलं आहे। नाना पटोले यांनी तेल्हारा गावच्या सरपंच महिलेचा व्हिडिओ दाखवला। यात मतदार यादीतील नावे वगळण्याचा प्रयत्न केला जात आहे। आमच्या गावातील काही लोकांची नावे वगळण्यात आल्याचंही समोर आल्याचं महिला सांगत आहेत। चिखलीमध्ये गेल्या 10 दिवसात 2600 मतदान रद्द करण्यात आलं, तिथे भाजपच्या उमेदवार आहेत। महाराष्ट्रामध्ये 110 ते 120 महायुतीचे उमेदवार निवडून येतील अशी शक्यता आहे। मात्र देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे आणलं तर त्यांचा आणखीन 20 ते 30 जागा कमी होतील अशी भीती असल्यानेच फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा करण्याचं भाजपचं धाडस होत नसल्याचा आरोप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे। या माध्यमातून रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि महायुतीवर जोरदार निशाणा साधला। राज्यातील आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती असो किंवा महाआघाडी, मुख्यमंत्री कोण असेल याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। महायुती विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। मात्र निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण याबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली नाही। तर महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा असं आव्हान त्यांनी दिलं होतं। यावर आता रोहित पवार यांनी पलटवार केला आहे। महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराबाबत तीनही पक्षात एकमत झालेलं नाही। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्याची मागणी केली होती, मात्र काँग्रेस आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही मागणी फेटाळली आहे। त्यामुळे निवडणुकीतील विजयाच्या समीकरणावरच महाआघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा अवलंबून असेल। दुसरीकडे महायुतीमध्ये देखील अशीच परिस्थिती दिसून येत आहे। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात या निवडणुका लढवल्या जात असल्या तरी भविष्यात भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री पदावर दावा सांगू शकतो, तसे संकेतही भाजपमधील अनेक नेत्यांनी दिले आहेत।
त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर महाआघाडी आणि महायुती यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं दिसून येत आहे। महायुतीमध्ये 90% जागांवर एकमत झालं आहे। केवळ 10% जागांवर एकमत होणं बाकी आहे, ते देखील लवकरच होईल असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांची वीज बिल माफी अशा अनेक योजनांना केंद्र सरकारचा सपोर्ट आम्हाला मिळाला आहे, त्यामुळेच हे डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या जनतेचं काम करत असल्याचंही ते म्हणाले। महाविकास आघाडीची सत्ता चुकूनही राज्यात आली तर ते केंद्र सरकारची मदत घेणार नाहीत। केंद्र सरकार मदत करण्यासाठी तयार असलं तरी देखील ते मदत घेणार नाहीत, या माध्यमातून महाराष्ट्राचं नुकसान करतील, त्यामुळे युतीचेच सरकार चांगलं काम करणार असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे। वडगाव शेरी मतदारसंघातून भाजपचे जगदीश मुळीक हे इच्छुक उमेदवार आहेत। त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली। काल देखील त्यांनी बावनकुळे यांची उमेदवारी संदर्भात भेट घेतली होती। यावर इच्छुक उमेदवारांना भेटणं हे प्रदेशाध्यक्ष म्हणून माझं काम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। भारतीय जनता पक्ष कोणत्याही पद्धतीने उमेदवारी देताना जातीचा विचार करत नाही। उमेदवार हा त्याच्या क्षमतेवर ठरत असतो। मतदारसंघातील जनतेचं मत काय आहे, तेथील कार्यकर्त्यांचं मत काय आहे, यावर बरेच काही अवलंबून असतं। त्यामुळे समाज म्हणून कोणताही निर्णय करण्यापेक्षा उमेदवाराच्या कर्तृत्वावर निर्णय घेतला जाईल असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे। उमेदवाराच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय बोर्ड निर्णय घेतो, त्यामुळे त्याबाबत मी बोलणं योग्य होणार नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हटले आहेत।